नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या खास खबर. श्री रणजित वालकेश्वर म्हात्रेचा जमीन कब्जा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस आयुक्त ग्रामीण ठाणे यांना जमिनीवर कोर्टाचे दावा असताना सामनेवाला कॉन्ट्रॅक्टर व इतर सामनेवाले जमिनीत वॉल कंपाऊंड मारले आहे. आमच्या गाळ्याचे बाडोत्री ना सामनेवाला हाकलून लावून प्रॉपर्टीवर पत्रे काढत असताना आम्ही रोखले असताना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. ग्रामीण पोलीस आयुक्तांना पात्र देऊन विनंती केली की दादागिरी करणाऱ्यावर कडक कारवाई झाला पाहिजे, अशी विनंती श्री रणजित बालकेश्वर म्हात्रे यांनी केली. आता बघा श्री रणजित वालकेश्वर म्हात्रे काय म्हणतात, ऐका. जनतेच्या समस्या शासन प्रशासन पर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट करा. तुमचं नाव काय? माझे नाव रणजित वालकेश्वर म्हात्रे. म्हात्रेजी, हे जे प्रकरण चालू आहे जमिनीचा, काय प्रकरण आहे जरा सांगा बघू. हा प्रकरण आहे, ही जी जागा आहे ही जमिनी संदर्भात हा प्रकरण चालू आहे. आणि ही जमीन आमची वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आम्ही कायदेशीर कोर्टात गेलो. सामनेवाल्यांनी आम्हाला आमचा हक्क दिला नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलो. पण या जमिनीवर आमचे बऱ्याच वर्षापासून 2 गाळ्यांचं अस्तित्व आहे. त्याची आमच्या नावावर घरपट्टी आहे, माझ्या वडिलांच्या नावावर घरपट्टी आहे, आमच्या काकाच्या नावावर घरपट्टी आहे. अजून आमच्या काकाचं एक तिथे पत्रा शेट पण होता. भंगारचं दुकान आम्ही भाड्याने दिलेलं आहे. तर ह्या लोकांनी काय केलं, याच्यामध्ये शेठ आहेत तपोवन जवाहरीलाल पोरवाल, मनोज कुमार शांतीलाल पोरवाल, किशोर मुनीलाल जैन यांचा इथे एक कॉन्ट्रॅक्टर आहे आनंद सुदाम भोईर. हा सरवलीपाड्याला राहणारा, सरवलीपाड्यामध्ये राहतो आणि याने त्यांचा पहिल्यापासून हा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा त्यांची कामं करतो. हा इथला प्रॉपर गाववाला आहे, स्थानिक माणूस आहे. स्थानिक माणूस असल्या कारणाने यांनी आज रोजी पोलीस स्टेशनला या लोकांनी आमच्या विरोधात अर्ज दिला. याच्यामध्ये अर्ज देणारा माझ्या वडिलांच्या विरोधात अर्ज दिला. सागर राधेश्याम म्हात्रे यांनी माझ्या वडिलांच्या विरोधात अर्ज दिला. आणि हा जो गाळा आहे तो माझ्या वडिलांच्या नावावर आहे. या माणसाने अर्ज दिला की हा माणसाने येऊन आम्हाला 2/7/2025 रोजी सामनेवाल्यांनी आम्हाला शिवीगाळी केली 10:30 वाजता. पण माझ्या वडिलांची परिस्थिती अशी आहे की माझ्या वडील हे 79 वर्षाचे आहेत. त्या माणसाला संडासला आम्हाला उचलून न्यावा लागतो. म्हणजे त्या माणसाची परिस्थिती एवढी गंभीर आहे. परिस्थिती गंभीर असल्यामुळे यांनी जी सामनेवाल्यांनी जी आमच्या विरोधात तक्रार केली, पोलीस स्टेशनला एक अर्ज देऊन तक्रार केली, ती खोटी तक्रार केली. या तक्रारीनंतर त्याचा हेतू असा होता की त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिल्यानंतर त्या माणसाने दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथे आनंद सुदाम भोईर या कॉन्ट्रॅक्टरने तिथे काम चालू केला. काम चालू केल्यानंतर त्यांनी पूर्ण पत्र मारली, पूर्ण जागेवर पत्र्याचा वॉल कंपाऊंड केला आणि ते आमचे गाले आहेत त्या गाल्याच्या समोर वॉल कंपाऊंड केला आणि गाले आमचे पत्रासेटच्या आत राहिल्यामुळे यांनी अजून एक गोष्टी केली. तिथे भाडोत्री होते, तिथे भाड्याने आम्ही जे गाले दिलेले त्या भाडेकरांना या लोकांनी हाकलून लावले. आनंद भोईरने हाकलून लावले. यांनी तिथे बऱ्याच प्रकारचे गुंड आणले आणि याने दावा चालू असताना तिथे आमचे पत्रासेट होते ते पण तोडले जेसीपीने. आणि याने बरेच तिथे गुंडे पण आणले, गाड्यातील माणसं हाकलून दिली. प्रॉपर्टीवर याने चढून, त्या गाल्यांवर चढून पत्र काढण्याचा प्रयत्न पण केला. म्हणजे ह्या माणसाने पूर्ण तिथं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केलाय आमच्या जमिनीवरनं. जे गाले आहेत आणि घरपट्टी आहे, तिथे मीटर पण आहेत, टोरनचे मीटर आहेत. आणि मी याला विचारायला गेलो, ज्या वेळेला यांनी गाल्याची पत्रे काढायला घेतले, मी याला विचारायला गेलो की तू असं का करतो. तर त्यांनी मला शिवीगाळी दिली, भडव्या तू काहीच करू शकत नाही, आमची पॉवर भरपूर आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी इथला स्थानिक आहे, तू काहीच करू शकत नाही, माझ्या मागे भरपूर लोक आहेत.
आणि मी इथं गुंड पण बसवलेले आहेत आणि याने आमच्या जमिनीमध्ये 6 लाखाचं जवळजवळ तिथे नुकसान केला. या माणसाने जेसीबीने सगळं आमचं भंगारचं सामान तिथे आमचा जो सेट होता 6 लाख रुपये आम्ही खर्च केलेला तो उडवला आणि आता 2 गाले आहेत तो त्याच्या मागे पण लागलाय आणि आमची स्वतःची त्या जागेची घरपट्टी पण आहे, गाड्यांची रितसर घरपट्टी आहे आणि आमची जुनी घरपट्टी आहे. बरोबर असा हा प्रकार आहे. त्याच्यानंतर सामनेवाला यांनी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये 11:45 आमच्या जमीन जागेवर जेसीबी घेऊन यांनी असणारे पत्राक्षेप तोडले आणि आमचे 6-7 लाखाचे यांनी नुकसान केले. सामनेवाला आमच्या प्रॉपर्टीवर चढले, यांनी आम्हाला शिवीगाळी पण केली, मारण्याची धमकी दिली. आता त्या दादागिरी करतो आणि पत्रे मारण्याचे काम करत आहे. आता याने ते पत्रे मारल्यामुळे आमचे जे गाळे आहेत ते गाल्यांना भाडुत्र्यांना हकलले आणि गाले पूर्ण बंद आहेत. तर आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे का आनंद सुदाम भोईर हा इथे कॉन्ट्रॅक्टर आहे, पण हा कॉन्ट्रॅक्टर नसून एक गुंड प्रवृत्तीचा इथं प्रकार करत आहे आणि हा गुंड प्रवृत्तीचा प्रकार करत आहे. कुठेतरी पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंधक कारवाई करावी, नाहीतर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. आज आम्ही रीतसर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना आम्ही पत्र दिलं 12/8/2025 रोजी का याचा हा जो चाललेला जो अति कारभार आहे तो कुठंतरी थांबवण्यात यावा ही आम्हाला वरिष्ठांना विनंती. आणि ही जमीन आमची वडिलोपार्जित आमचा हक्क आहे आणि या जमिनीवर आमचा ठाणे न्यायालयामध्ये 519/2018 पासून दावा आहे. तसेच आता नवीन दावा नंबर पडल्यामुळे 709/2023 रोजी हा दावा आहे आणि याचे सर्वे नंबर आहेत 201 जुने सर्वे नंबर आणि 201 तसेच नवीन सर्वे नंबर 82/1 82/2 आणि आमचे घर नंबर 86 आणि 86 ही घरपट्टी आमचे नंबर आहेत. कायदेशीर आम्ही या जमिनीवर आमची वडिलोपार्जित जागे आम्ही कुठल्याही प्रकारचा कब्जा नाही केलेला आणि पारिवारिक जागा आहे आणि हा आनंद भोईर इथे शेठ लोकांची मदत करत आहे आणि तिथे जबरदस्तीने हा आम्हाला त्रास देत आहे. याच्यावर आम्ही एनसी सुद्धा दाखल केलेली आहे आणि याच्या नावाने अर्ज दिलेला तरी पण हा माणूस थांबत नाहीये. म्हणजे कुठंतरी आम्ही एकदम भांडणा याच्यामध्ये क्षेत्रामध्ये नाहीये. आमचे वडील आज पडलेले आहेत, त्यांच्या नावाने गाला येतो, ते उठून येऊ पण शकत नाही अशी त्यांची कॅपॅसिटी पण नाहीये. तर त्यांच्या वतीने आज मी मुलगा रणजित म्हात्रे मी या जागे संदर्भात पोलिसांकडे गेलो. पोलिसांना सांगितलं असाचा विषय आहे. तर साहेब बोलले मी तुला उद्या सहकार्य करतो, कारण यांनी जबरदस्ती केले, याच्यावर कारवाई करतो असे 10 वेळा सांगितले. पण आज रोजी कारवाई झाली नाही. कुठेतरी पोलिसांनी आम्हाला मदत करावी. पोलिसांनी आम्हाला मदत केलेली आहे. अजून आम्हाला चांगल्या प्रकारचा न्याय मिळवून द्यावा ही आमची पोलिसांना एक विनंती आहे. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.